आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी ह्या लोकमध्ये बघितल्यावर मला हादरत असलेली महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, चांगदेव जाधवला ह्या लोकवर बघितलं हादरत. पण चांगदेव जाधव एक कला दिली परमेश्वराने, एक आवाज दिला मला. ही कला आपण झाकून ठेवायची नसते, ही परमेश्वराने एक देणगी दिलेली असते. एक आवाज दिलेला असतो गरीबाला, एक आवाज दिलेला असतो. ही आवाज आपण दाबून ठेवून चालते. ही मी कला, ही आवाज दाबून ठेवून ह्याचा काय उपयोग आहे? माझ्याकडे देवाने परमेश्वराने का चांगला मला आवाज दिला आणि मी जनतांसाठी ही आवाज पटवत नसले तर हे माझे काय उपयोग आहे? संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माझ्या कान्या कोपऱ्यात मायबापांसाठी, महाराष्ट्रात तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा एक विचार, एक सहयोग आणि तरुणांचं मी रक्त सळसळ केलं यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनताने, महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या मायबापांनी मला इतकं प्रेम दिलं, भरभर भरवून यूट्यूबला प्रेम दिलं. आजकाल मी प्रयत्न केला, तुमच्यासाठी लढतो, तुमच्यासाठी कामं करतो, जनतांसाठी धावपळ करतो. गोरगरिबावरने अत्याचार होतोय, भ्रष्टाचार होतोय, अन्याला कधी वाचा फडतेले, कधी काय मिळेल, गरिबांना न्याय कधी मिळेल. आपण गरीब इकडं भटकतो, तिकडं भटकतो, टोकरं खातो, इकडं खातो, कुठं काम असलं, हे काम असलं, ते काम असलं, आपण ह्याच्याकडे पडतो, ह्या नेत्याकडे पडतो, त्या नेत्याकडे पडतो. ह्या कामासाठी ते नेता म्हणतो उद्या या, हे तर परवा दिवशी या, असं कामं करतो. कोण कोणाचं करत नाही. सामाजिकपणाने काम केलं आणि खोटं जास्त दिवस टिकत नाही. खरं ते खरं आयुष्यभर टिकतं. काय काय केलं भल्या माणसा, माझ्या देवाला सारंच कळतं. खरं ते खरं आयुष्यभर टिकतं. जनतांसाठी कामं करायची, युवकांसाठी. कुठं महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतो, कुठं अत्याचार होतो, अपंग लोकांना कोण दवाखान्यात नेत नाही, विकलांग लोक, ही लोक स्टेशनला पडते, ते ह्यांच्या लोकांवरने अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो, हे होतो, कोण दवाखान्यात घेत नाही. ते अपंग माणूस एक कमीत कमी 2 महिने पडलेला मला माहीत झालं. त्यावेळेस मी दवाखान्यात नेलं, सिव्हिलमध्ये नेलं, ॲडमिट केलं, इलाज केला, ट्रीटमेंट केलं. हे सोलापूर जिल्ह्यात माझी इतकी एकट्याची धावपळ झाली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना सांगतो आणि महाराष्ट्रातल्या माझ्या छत्रपती शिवभक्तांना सांगतो आणि शिवरायांच्या मावळ्यांना सांगतो. महाराष्ट्रात चांगदेव जाधव एक छत्रपती शिवरायांचं एक विचार देणारा मावळा आहे आणि छत्रपती शिवरायांचं सहयोग पोचवणार तुमच्या रूपाने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या हिंदुत्वांच्या आशीर्वादाने. चांगदेव जाधवनं कधी आजपर्यंत भेट केली नाही आणि चांगदेव जाधव कधी घाबरलं नाही, जनतांसाठी लढलं. आणि चांगदेव जाधव बोलतं म्हणून काय काय लोक जवळ येऊन देत नाही ते, आणि चांगदेव जाधवला काय काय लोक लांबनंच हाकलून. पण चांगदेव जाधव ही कला दाबून ठेवतं. महाराष्ट्रातल्या मातीसाठी, कान्या कोपऱ्यासाठी आई जगदंबेने इतकी ताकद दिली ना, मला लढायची ताकद दिली आहे आणि प्रेम पण दिलं आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या मायबापांनी जनतापर्यंत, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवून, तुम्ही सबस्क्राईब करून, लाईक करून, फॉलोअर्स करून, तुमच्या आशीर्वादाने 16 लाख आपल्याला फॉलोअर्स झाल्या, 12 लाख लाईक झाल्या. ही इतकं ताकद कोणाची? माझ्या एकट्याची ताकद नाही. प्रत्येक महाराष्ट्रातल्या राज्यातला मावळा जुळला. प्रत्येक मावळ्याने मला सपोर्ट केला, मावळ्याने फॉलोअर्स केलं, लाईक केलं. ही तुम्ही केलं. ही कामं बघून, ही माझी कार्य बघून, ही विचार बघून लोकांची इतकी मदत करतो. तरुण कार्यकर्ता आपण संघ घेऊन काय तर महाराष्ट्र निर्माण करायची शक्ती ठेवतो आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने आपण लढायची ताकद ठेवतो. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमचा तार पाहिजे आणि तुमचं प्रेम असल्यावर मी जगात कोणालाच घाबरत नाही. महाराष्ट्रात कुठं अत्याचार होईल, महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होईल, तिथं अन्याला मी वाचा फोडणार, अन्याला वाचा फोडणार. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात कमीत कमी 3 महिने झालं त्या संतोष देशमुखाचा मॅटर चालला आहे, अजून न्याय भेटत नाही महाराष्ट्रात. त्याला जय हिंद, जय शिवराया. चुकलं तर मला काय माफ करा.